अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आज इंदापूरमध्ये सुनील तटकरेंसह इतरही नेते राहणार उपस्थित। भीमा नदीवरील नूतन पुलाच्या कामाचं अजित पवारांच्या हस्ते होणार भूमिपूजन। बारामती एमआयडीसी मधील चंदूकाका सराफ अँड सन्सला जय पवार यांनी दिली भेट। ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी साधला संवाद। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज यवतमाळ जिल्ह्याचा दौरा। सकाळी पदाधिकाऱ्यांसोबत घेणार आढावा बैठक। निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे निवडणूक लढणार की नाही या संदर्भात अजून निर्णय नाही, मात्र निवडणूक लढलेच तर गुपचूप लढणार नाही। राज ठाकरे यांचं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून विधानसभेच्या 2 जागांसाठी उमेदवार घोषित। चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे तर राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांच्या नावाची घोषणा। चंद्रपूरमध्ये राज ठाकरे यांची बैठक संपताच मनसेच्या 2 गटांमध्ये हाणामारी। सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी। नाशिक दौऱ्याच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यामधील गाडीला अपघात। आदित्य ठाकरे यांच्या वाहनामागील कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकीस्वाराची धडक। राज्यातल्या 82 पोलीस निरीक्षकांची बढती। विविध प्रकरणांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना बढती। भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुंबईला बदली। भंडारामध्ये नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नुरुल हसन यांची नियुक्ती। परभणीच्या पाथरी पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। 2 समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याप्रकरणामध्ये नागरिकांमध्ये तक्रार। रायगडच्या पेणमधील नागरिकांना मिळते दूषित आणि गढूळ पाणी। पेण नगरपालिकेवरती शहरातील नागरिकांची शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी मोर्चा। कोल्हापूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मिरज स्थानकामधून बसेस सोडल्यानं ठाकरे गटाचं आंदोलन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासून जोडेमार आंदोलन। जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध। मागण्यांसाठी परभणीच्या सेलू आणि जिंतूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन। 25 ऑगस्टला सांगली बंदचा निर्णय शिवप्रतिष्ठानकडून मागे। त्या दिवशी काही परीक्षा असल्यानं शिवप्रतिष्ठानचा निर्णय। पेसा नोकर भरतीचा निर्णय लवकर घ्यावा या मागणीसाठी पेटला रास्ता रोको। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणावरती सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयालाही विरोध। बुलढाण्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेलं महादेव कोळी समाजाचं उपोषण अखेर मागे। उपोषणाची दखल न घेतल्यानं शासनाला मृत घोषित करत आणि श्राद्ध घालत आंदोलन मागे। कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी आक्रमक। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून कोल्हापूरच्या संभाजीनगरमध्ये निदर्शनं। रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये निदर्शनं आणि मुस्लिम बांधवांकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन। नांदेडच्या वागदरवाडी गावातील 300 जण सैन्य दलामध्ये, मात्र गावामध्ये रस्ता आणि मूलभूत सुविधा नाही या मागणीसाठी 2 जणांचं 10 दिवसांपासून आमरण उपोषण। अकोल्यातल्या अनेक गावांना पावसानं झोडपलं। अकोट तालुक्यामधल्या खारपाण परिसरामध्ये शेतीचं मोठं नुकसान। सोयाबीन आणि कपाशीच्या पिकावरही कीटकनाशक आणि खतं गेली वाहून। दिव्यांग हक्क अधिनियम 2016च्या अंतर्गत भंडाऱ्यामध्ये 1 दिवसीय कार्यशाळा। उपस्थितांनी मार्गदर्शन करताना दिव्यांगांना दया नको अधिकार द्या असा सूर व्यक्त केला। अकोल्याच्या किड्स पॅराडाईज शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न। विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी म्हणून शाळेचा उपक्रम। ईव्हीएम ॲपद्वारे मतदान। रत्नागिरीच्या राजापूरमधील सोलगावमध्ये पालखी सोहळ्याचा उत्साह। ग्रामदैवत श्री गांगेश्वर महाराज श्री सरस्वती आईची पालखी आई गौराईला भेटण्यासाठी जाण्याची परंपरा। अकोल्याच्या बार्शी टाकळी शहरामध्ये 3 पत्तीचा जुगार। पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरती रोज चालू अवैध धंदा। पोलीस अधीक्षक कारवाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। वाशिमच्या ढिल्ली गावात वन विभागाचा छापा। विना परवानगी साठवणूक केलेलं सागवान जप्त। आरोपींवरती गुन्हा दाखल। पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरती डोक्यावरती फांदी पडल्यानं तरुण गंभीर जखमी तरुणावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू।
रत्नागिरीच्या भाटे खाडीमध्ये मच्छीमारांची बोट उलटली। खलाशांनी समुद्रामध्ये उड्या घेतल्यानं जीवितहानी नाही, मात्र बोटीचं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।